स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर आज बनवणार आहोत फुलगोबी आणि बटाट्याची भाजी. तर मिक्स बनवणार आहोत. त्याच्यासाठी धने पावडर घेतलं आहे, अंबारी कांदा लसूण मसाला घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि चिकन मसाल्याचं थोडंसं घेतलं आहे अर्धा चमचा आणि हळद घेतली आहे आणि कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि आलं लसूण आणि थोडंसं कोथिंबीर घेतली आहे. आलं लसूण हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर तेल घेतलं आहे, तेलामध्ये जिरा टाकला आहे आणि त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा तेलामध्ये टाकला आहे फ्राय करायला, थोडासा लाल होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे कांदा. तर अशी भाजी करून बघा, खूप छान लागते, एकदा ट्राय करून बघा भाजी ती. तर तेलामध्ये कांदा फ्राय केला आहे, ते चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा. तर तो चांगला असा लालसर झाला आहे. इकडे बटाटा वगैरे पाण्यामध्ये कापून ठेवले मी, उभ्या खापा केल्यात बटाट्याच्या. आणि कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकलेत. मसाल्यामध्ये हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, अंबारी मसाला आणि चिकन मसाला थोडासा टाकला आहे. आता तो मस्त फ्राय करून घेतला थोडा तेलामध्ये आणि त्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे, ॲड केले. टोमॅटो ॲड केल्यानंतर तो मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका म्हणजे. आणि टोमॅटो पण मीठ टाकल्यानंतर थोडं लवकर स्मॅश होतं. त्यानंतर आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायची ती. आणि बटाट्याच्या कापा केल्या होत्या ना, त्या बटाट्याच्या कापा पण टाकायच्या याच्यामध्ये. थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवायचं त्याला. आणि फुलगोबी पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. डब्यासाठी वगैरे अशी सुकी भाजी केली तर खूप छान लागते. पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे, तेलामध्येच फ्राय करायची आणि थोडंसं मिठानेच त्याला पाणी सुटतं थोडंसं. तर छान लागते अशी भाजी, एकदा ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये वरती झाकण ठेवायचं आहे, थोडंसं परतून द्यायची, वाफेमध्येच परतून निघते ती भाजी, खूप छान लागते. बघा छान झाली भाजी, कोथिंबीर टाकली वरून, परतल्यानंतर खूप छान लागते बघा. तर कशी वाटली भाजी सांगा कमेंट करून. मस्त.